गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, फोन लावा तर उत्तर नाही आणि आता थेट ब्लॅकमध्ये गॅस विक्रीचा गंभीर आरोप. अमरावतीच्या रुक्मिणी नगरमध्ये शेकडो नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरलाय. लक्ष्मी गॅस एजन्सी समोर मोठा गोंधळ, जोरदार घोषणाबाजी आणि एजन्सी चालकांना थेट जाब. अमरावती शहरातील रुक्मिणी नगर परिसर, सामान्य नागरिकांची मोठी गर्दी, चेहऱ्यावर संताप आणि हातात गॅस बुकिंगचे मेसेजेस. लक्ष्मी गॅस एजन्सीवर नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. ऑनलाईन बुकिंग करूनही अनेक दिवस सिलेंडर घरी पोहोचत नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. याहूनही धक्कादायक आरोप म्हणजे नागरिकांच्या नावावर गॅस बुकिंग करून तेच सिलेंडर दुसऱ्यांना जास्त पैशात ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. बुधवारी परिस्थिती इतकी चिघळली की शेकडो नागरिक थेट एजन्सी कार्यालयाबाहेर जमा झालेत. यावेळी एजन्सी चालक आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाने विशेष संताप व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. काही नागरिकांनी सांगितलं आहे की बुकिंग झाल्याचा मेसेज येतो, परंतु सिलेंडर मिळत नाही आणि एजन्सीकडून स्पष्ट उत्तरही दिलं जात नाही. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या या संपूर्ण प्रकारामुळे अमरावतीत गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मधुकर हजारे, मी इथे लक्ष्मी गॅस एजन्सीला आलो आहे. आम्ही बरेच दिवसापासून नंबर लावतो, परंतु इथे येऊन आम्हाला सांगण्यात येते की आज स्टॉक नाही आहे, गॅस सिलेंडर अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर उद्या या, उद्या आल्यानंतर मग सांगतात की तुमची KYC नाही आहे. KYC मागच्याच महिन्यात केल्यानंतर परत KYC करायला सांगतात. आणि ऊन इतकं आहे की या उन्हामध्ये लहान लहान लेकरं घेऊन किंवा मग महिला वगैरे इथे येतात, तर त्यांना खूप अडचण होत आहे. आणि खरं पाहताच सर्व ठिकाणी इथे तुम्हाला बाकी गॅस एजन्सीवर कुठल्याही प्रकारचा तुटवडा जाणवत नाही, पण इथे आल्यानंतर असं जाणवते की जसं काय यांच्याचकडे गॅस सिलेंडर अवेलेबल नाही आहे. त्यांचं उत्तर काय येतं? उत्तर असे देतात की उडवाउडीचे उत्तर देतात. आमचेच प्रश्न आम्हाला फिरवून सांगतात की तुम्हाला सुशिक्षित आहे, तुम्हाला कळत नाही का कशा पद्धतीने गॅस बुकिंग होतं. आमच्याकडे 12,000 लोकांचं म्हणजे पुस्तक आहे, त्यांना एवढ्या लोकांना आम्ही नाही पुरवू शकत, असे उत्तर हे देतात. आणि बुकिंग, मला काय म्हणायचं आहे की जर तुमच्याकडे KYC नाही आहे तर तुम्ही लोकांची बुकिंग कशी घेता? सर्वात महत्त्वाचा भाग आहे, विदाऊट KYC तुमचं बुकिंग व्हायला नाही पाहिजे, तुमच्या ॲपवरती तशी प्रोसिजर असायला पाहिजे. तर माझ्यासारखेच बऱ्याच लोकांना इथे अडचण आहे आणि सर्व लोक याच्यावरून खूप त्रस्त आहेत आणि बरेच लोक इथे ग्रामीण भागातले आहेत. नागरिकांचा एकच सवाल, जर वेळेवर सिलेंडर मिळणार नसेल तर ऑनलाईन बुकिंगचा फायदा तरी काय? आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार का? ब्लॅक मार्केटिंगचे आरोप खरे आहेत का? याकडे संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलं आहे. गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत जर नागरिकांना अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर हा एक केवळ निष्काळजीपणा नाही, तर सामान्य नागरिकांच्या विश्वासाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करतं आणि नागरिकांना न्याय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय विषय आहे? गुलाबराव चौकपगार आहे माझं नाव. ही लक्ष्मी गॅस एजन्सी आहे, भारत गॅस एजन्सीची. माझ्या सासूच्या नावाने हे सिलेंडर आहे, ते निराधार आहे, त्यांचे पती एक्सपायर झाले आहे, त्याच्यामुळं मी आलो. ते माझं सिलेंडर 937 रुपये ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर OTP पण आला आहे. आणि परवाच्या दिवशी डिलिव्हरी बॉय सिलेंडर घेऊन आला, पण त्याने दिलं नाही. आणि तुमचं सिलेंडर दुसऱ्याला दिलं आणि 3 दिवसापासून मी इथं चक्रा मारलो. माझा कोणत्याच प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह नाही झाला इथे. आणि सिलेंडर म्हणतं की तो डिलिव्हरी बॉय म्हणतं की तुमच्या इकडून जे होते कुठं कंप्लेंट करायचे तिकडे कंप्लेंट करा, असा सगळा कारभार सुरू आहे इथे.